बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीत जेवणात चिकनची भाजी फिकट झाल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादानंतर पतीने आपल्या पत्नीच्या डोक्यात विटाने प्रहार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे। फिर्यादी रोहित भुसुम याने दिलेल्या माहितीनुसार आरोपी राजेश उर्फ अनिल भोलाराम काकोडिया वय 32 वर्ष आणि त्याची पत्नी ममता वय 35 वर्ष हे दोघे मौली मंगल कार्यालयाजवळ बडनेरा येथे झोपडीत राहत होते। 23 ऑगस्ट रोजी रात्री 11:30 वाजताच्या सुमारास ममताने बनवलेली चिकनची भाजी फिकट झाली असल्याच्या कारणावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला। वाद टोकाला गेल्याने संतापलेल्या आरोपी पतीने जवळच असलेली वीट उचलून ममताच्या डोक्यात मारली, ज्यामुळे ती गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोड्यात खाली पडली। उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। पोलिसांनी या प्रकरणी BNS कलम 103(1) अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे। शोएब खान, विदर्भ न्यूज, बडनेरा।